नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडचा पाणी प्रश्न ऐरणीवर, नागरिक संतप्त। चिपळूण येथे मालवाहतूक गाडीला आग, बचावासाठी तरुण युवकांनी लावली जीवाची बाजी। राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल। खेड तालुक्याची आढावा बैठक आमदार योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उज्ज्वल येवले 8 ऑक्टोबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चाललाय। खेड शहरातील कुवारसाई, महाडनाका, गुलमोहर पार्क, शिवतर रोड यासह अनेक ठिकाणी नळाला पाणी पुरवठा होत नसल्याने लोकांची पाण्यासाठी वणवण होते। बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतोय। पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसल्याने लोकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत। त्यामुळे खेडमधील नागरिकांमधून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय। चिपळूण येथे मार्कंड येथे रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या गाडीला आग लागली असता चिपळूण येथील तरुण युवकांनी पुढाकार घेऊन पेटत्या गाडीवर चढून काही युवकांनी खूप मोठे धाडसी काम केलंय। यावेळी चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सहकार्य करून होणारी गाडीची मोठी हानी टाळली। यावेळी येथे चिपळूण नगर परिषदेचे राजेंद्र खातू, बापू साडविलकर, अमोल वीर आणि इतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटेकर, पृथ्वी पवार, संतोष पवार, सुनील चव्हाण, उमेश पवार, जिग्नू पवार, राकेश गोरिवले इतर अनेक तरुण युवकांनी मोलाचं सहकार्य केलं। नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। आयोगाने राज्य सरकार आणि मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे। आयोगाची 2 सदस्यीय टीम महाराष्ट्रात येऊन पाहणी करणार आहे। रुग्णालयांना भेटी देण्यासाठी, कारणे शोधण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी आयोगाने आपल्या विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे। नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला आहे। वैद्यकीय मदतीचा अभाव आणि अत्यावश्यक औषधांच्या कमतरतेमुळे या रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। माध्यमातील अहवालातील मजकूर सत्य असल्यास सार्वजनिक प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे पीडितांच्या जीवन आणि आरोग्याशी संबंधित मानवी हक्काचे उल्लंघन आहे, ही चिंतेची बाब आहे असं निरीक्षण आयोगाने नोंदवलंय। खेड तालुक्याची आढावा बैठक दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीमध्ये तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा आढावा घेऊन सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी विविध योजना आणि लोकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत संवाद साधला। या बैठकीदरम्यान कामचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्यांनी कामामध्ये योग्य त्या सुधारणा करून तात्काळ जनतेची रखडलेली कामं पूर्ण करावीत अशा सूचना देखील दिल्या। या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, माजी बांधकाम सभापती रामचंद्र आईनकर, तालुका संघटक महेंद्र भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेंदू, पाठीचा कणा आणि नसांसह मज्जासंस्थेच्या स्थितीचं निदान आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यासाठी न्यूरोसर्जनच्या सल्ल्याची आवश्यकता असते। ब्रेन ट्यूमर, मेंदूला दुखापत किंवा रक्तस्राव, पाठीच्या कण्याला दुखापत, स्ट्रोक अथवा पक्षाघात अशा अनेक रुग्णांसाठी 12 वर्षांहून अधिक कालावधीचा अनुभव असलेले प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर उज्ज्वल येवले रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रॉयल हॉस्पिटल खेड येथे सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 या वेळेत रुग्ण तपासतील। रुग्णांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तालुक्यातील बिसगर कोकाटेवाडी येथील ग्रामस्थांनी जामगे येथे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, बॉबी खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बिसगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका आणि चिपळूण शहरातील अनेक सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या आदिती अजय देशपांडे यांची रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे यांनी नियुक्ती केली। नियुक्ती पत्रक आणि शुभेच्छा देताना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब साळवी, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम,
विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी पंचायत समिती सभापती रिया कांबळी, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। स्वातंत्र्याचा अमृतकाळ याचं औचित्य साधून संपूर्ण भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे राबवला जाणारा परीक्षे पे चर्चा या उपक्रमामध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री कार्यालय यांच्याकडून प्रशालेतील एकूण 24 शिक्षक आणि 76 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या सर्वांचा संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली यांनी विशेष कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत दापोली तालुक्यातील तब्बल 175 गावांमधून जमा करण्यात आलेल्या अमृत कलशांचं पूजन शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दापोलीचे गटविकास अधिकारी दिघे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन योगेशदादा कदम यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर सर्व कलशांचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात झाली। दापोली शहरातील केळसकर नाका ते पंचायत समिती अशी भव्य मिरवणूक काढून हे अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले। या मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी लाठ्या काठ्यांचा खेळ सादर केला आणि महिलांच्या लेझिम पथकाने या मिरवणुकीची भव्यता वाढवली। तसेच मी शेतकरी असा मजकूर लिहिलेली बैलगाडी देखील मिरवणुकीत सहभागी झाली होती। या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण येथील खेरडी येथून ताब्यात घेण्यात आले। गेले काही महिने ते इथे वास्तव्यास होते। त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। गुल्लू हुसेन मुल्ला, जिलानी गुल्लू मुल्ला आणि जॉनी गुल्लू मुल्ला अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत। दापोली तालुक्यातील पाचपंढारी खेड नगर परिषद येथील दिव्यांग बांधवांनी दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांची भेट घेण्यासाठी खेड नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडलं होतं। ही बाब समजताच विलंब न करता दिव्यांग बांधवांची भेट घेतली। या भेटी दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी मांडलेल्या समस्या व्यवस्थितरित्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी 3 महिन्यापासून रखडलेल्या पेन्शनबाबत माहिती दिली असता जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून या समस्त दिव्यांग बांधवांची रखडलेली पेन्शन तात्काळ देण्याचे आदेश दिले। दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांमधून लवकरच त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन योगेशदादा कदम यांनी उपस्थितांना दिलं। चिपळूण सायकलिंग क्लबच्या अहमद अली शेख यांनी नागपूर येथे पार पाडलेल्या नागपूर अमरावती, नागपूर चंद्रपूर, नागपूर जबलपूर या तिहेरी मार्गावर आयोजित करण्यात आलेली 1200 किलोमीटरची राईड 90 तासाच्या आत यशस्वीरित्या पूर्ण केली। असा पराक्रम करणारे ते कोकणातील पहिलेच सायकलस्वार आहेत। या स्पर्धेसाठी केवळ सायकलस्वारांनी नोंदणी केली होती। दिवसा प्रखर उन्हातून तसेच रात्री एकाकी प्रदेशातून तसेच जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवरून त्यांना मार्गक्रमण करावं लागलं। आपल्या भागापासून शेकडो किलोमीटर लांब अशा अनोळखी प्रदेशात एकट्यानं जाऊन तेथील प्रतिकूल वातावरणाला तोंड देत ही स्पर्धा पूर्ण करताना अहमद अली यांनी अतुलनीय धैर्य, शारीरिक कणखरता आणि मानसिक चिकाटीचं दर्शन घडवलं। त्यांच्या या कामगिरीचा समस्त कोकणवासियांना अभिमान आहे। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तसेच मार्गदर्शन घेऊन कोकणातून अनेक सायकलिस्ट या पराक्रमाला गवसणी घालतील अशी अपेक्षा आहे। कामी शिराताकी हे स्टेशन जपान सरकार प्रवासी नसल्यामुळे बंद करण्याच्या तयारीत होतं, पण अचानक त्यांच्या लक्षात आलं की या स्टेशनवरून रोज एक मुलगी शाळेत जाते। त्यामुळे प्रशासनानं शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्टेशन आणि ट्रेन त्या एकट्या मुलीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। रेल्वेने एकटा प्रवास करणाऱ्या मुलीला शाळेत जाण्यासाठी एक विशिष्ट वेळापत्रक जारी केलं। त्यानंतर एक अख्खी ट्रेन दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या एका मुलीसाठी धावत होती। त्या मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन बंद करण्यात आलं। ही आहे एका सरकारची आपल्या नागरिकांप्रती असलेली वचनबद्धता। देशातल्या लोकांना साक्षर बनवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची एकनिष्ठता।
त्यांच्या याच गोष्टीमुळे जपान आज जगातला सर्वात प्रगत देश आहे आणि आपल्या देशात बघा मुलांची संख्या 20 पेक्षा कमी आहे म्हणून शाळा विकायला निघालेत। रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। यातच रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केलाय। युक्रेनच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात 48 जणांचा मृत्यू झालाय। इतर अनेक जण जखमी झालेत। सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे। युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रशियाने देशाच्या ईशान्य भागातील एका गावावर हल्ला केला। या हल्ल्यात एकूण 48 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।